नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाचा या ठिकाणी जे आहे निर्णय आहे। राज्य सरकारमार्फत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना मात्र अगोदर 1500 रुपयांचं मानधन या ठिकाणी मिळत होतं। आता मात्र दिव्यांग बांधवांना राज्य सरकारमार्फत 2500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। याची घोषणा विधानसभेमध्ये सुद्धा केलेली आहे आणि लवकरच याचा GR सुद्धा राज्य सरकारमार्फत काढला जाईल, कारण की निर्णय तर झालेला आहे। आता ज्यावेळेस राज्य सरकारमार्फत 1500 रुपये दिले जात होते त्यावेळेस अनेक आंदोलने या ठिकाणी बच्चू कडू मार्फत करण्यात आलेली होती। त्या अंतर्गत त्यांनी सांगितलेलं होतं की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 6000 रुपये महिना असे या ठिकाणी मानधन राज्य सरकारनं देणं गरजेचे आहे, कारण की केंद्र सरकार सुद्धा या ठिकाणी जे मानधन दिलं जाते त्यामध्ये वाढ करावं असे सुद्धा बच्चू कडूंनी सांगितलेलं होतं। पण राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय म्हणजे तब्बल 1000 रुपयांनी या ठिकाणी जे आहेत वाढ केलेली आहे। या अगोदर दिव्यांग बांधवांना फक्त 500 रुपये किंवा 1500 रुपये असे मिळत होते, पण बच्चू कडूंच्या ज्या आंदोलन आहेत त्या आंदोलनांना या ठिकाणी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बच्चू कडू सांगतात की आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही, कारण की आमचा जो टार्गेट आहे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 6000 रुपये प्रति महिना मिळणे गरजेचे आहे, कारण की दिव्यांग बांधव जे आहेत संपूर्ण जे आहेत ते शासनावर निर्भर असतात, कारण की ते कोणते काम करू शकत नाही आणि दिव्यांग असल्यामुळे त्यांना योग्य रोजगार मिळत नाही। त्यामुळे जे आहेत दिव्यांग बांधवांना जे आहेत राज्य सरकारमार्फत 6000 रुपये प्रति महिना मानधन देणे गरजेचे आहे, असं या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे जे लोकप्रतिनिधी आहे बच्चू कडू यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। पण या ठिकाणी राज्य सरकारमार्फत 1500 वरून आता 2500 रुपये करण्यात आलेले। आता 2500 रुपये आता प्रत्येक महिन्याला जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे हा एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला मानावा लागेल, कारण की राज्य सरकारने तब्बल 1000 रुपयाने वाढ करून जे 1500 रुपये प्रतिमा दिव्यांग बांधवांना मानधन मिळत होतं ते आता तब्बल 2500 रुपये केलेला आहे। हा निर्णय तुम्हाला राज्य सरकारचा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। जर तुम्ही दिव्यांग बांधव असेल तुम्हाला कितीपर्यंत मानधन हवा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।